दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। अरण्य ऋषी पद्मश्री मारुती चित्तमपल्ली यांच्या पावनस्थी त्यांच्या इच्छेनुसार त्यांची कर्मभूमी राहिलेल्या नवेगाव बांध येथील नवेगाव बांध तळ्यामध्ये विसर्जित करण्यात आल्या। तत्पूर्वी दहाबे पवनी येथील माधवराव पाटलांच्या वाड्यात जिथे मारोतरावांचा काही वर्ष मुक्काम होता त्या घरामध्ये अस्थि कलश काही वेळ ठेवण्यात आला। तिथे नारायण उपाख्य, दादा पाटील डोंगरवार, भीमसेन पाटील, त्यांचा मुलगा भारद्वाज आणि समस्त डोंगरवार परिवारातील सर्व सदस्यांनी कलशाला फुलं वाहून दर्शन घेतलं। त्यानंतर माधवराव पाटलांच्या समाधी शेजारी मारुतरावांची कायम आठवण राहील असे शेकडो वर्ष जगून आणि वन्य प्राणी आणि पक्ष्यांना आसरा देणारं वडाचं झाड लावून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी अनेक वन अधिकारी, वन कर्मचारी उपस्थित होते। यानंतर नवेगाव बांध तळ्यामध्ये त्यांच्या पावन अस्थी विसर्जित करण्यात आल्या। यावेळी वन्यजीव नवेगाव नागझिराचे डीएफओ अतुल देवकर, कौशल मिश्रा, चंद्रकांत रागीट, मारुती चित्तमपल्ली यांच्या बहुतांश पुस्तकाचे प्रकाशक मकरंद कुलकर्णी, NV हुड, ॲडव्होकेट ताम्रध्वज बोरकर, बुद्धदास मिरगे, राजदीप राठोर, शाहरुख इनामदार आणि स्थानिक अनेक मान्यवर उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।